नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या अंतर्गत 17,450 पदासंदर्भाची भरती प्रक्रिया जाहीर होणार आहे किंवा जाहीर केली जाणार आहे किंवा भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशा प्रकारचे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांनी घोषणा केली होती। तर त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये ही पदभरती संदर्भाची जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने होणार आहे। त्यामध्ये एकूण किती जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जातील, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ही पदभरती केव्हा भरली जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं या पदभरती संदर्भात जाहिरात येण्याआधी तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र असली पाहिजे, या 3 बाबीचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम आपण चर्चा करूया की या पदभरती संदर्भात तुमच्याकडे पात्रता कोणती असली पाहिजे, त्यानंतर तुमच्याकडे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना कोणकोणते कागदपत्र असली पाहिजे तर ती आपण चर्चा करूया। त्यानंतर तुम्हाला आपण चर्चा करूया की ही कंत्राटी पदभरती कोणत्या कंपनीला मिळालेली आहे, म्हणजे कंपनीचं टेंडर निघालं होतं आपण पाहिलेलं आहे, कोणत्या कंपनीला हे टेंडर मिळालेलं आहे, टेंडर मंजूर झालेला आहे का आणि भरती प्रक्रियेची प्रत्यक्षात जाहिरात केव्हा प्रकाशित होईल, अशा प्रकारे या तिन्ही प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सर्वात महत्त्वाचं एसटी महामंडळाच्या अंतर्गत भरती प्रक्रियेच्या अपडेटसाठी जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर 9921 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा। व्हॉट्सअप मेसेज करत असताना एक काळजी घ्या की एसटी महामंडळ, MSRT महामंडळ अशा प्रकारे मला मेसेज टाइप करा, जेणेकरून तुम्हाला एसटी महामंडळाच्या ग्रुपमध्ये मला जॉईन करता येईल। पहिला प्रश्न आपला होता की या भरती प्रक्रियेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, तर या ठिकाणी पहा कागदपत्रे लागतील तुमच्याकडे शैक्षणिक कागदपत्र, म्हणजेच तुम्ही 10वी पास असाल तर एसटी महामंडळाच्या वाहक आणि चालक या दोन्ही पदासाठी तुम्ही पात्र असतात। तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे, 10वीचं मार्कशीट, त्यानंतर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरं आहे वाहक आणि चालक या दोन्ही पदासाठी तुम्हाला वाहन चालकाचा परवाना लागणार आहे, म्हणजे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे। हेवी ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जे की तुमच्याकडे ते आता व्हॅलिड असणं गरजेचं आहे। त्यानंतर जे विद्यार्थी वाहन चालक या पदासाठी फॉर्म भरतात तर त्यांना या ठिकाणी तुमच्याकडे काय पाहिजे तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे। जर तुम्ही ड्रायव्हर या पदासाठी फॉर्म भरत असाल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे। आता मॅन्डेटरी किती वर्षाचा आहे हे ज्यावेळेस प्रत्यक्षात जाहिरात प्रकाशित होईल, म्हणजे 2 वर्षाचं लागेल किंवा 3 वर्षाचं लागेल हे त्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्षात समजेल। जर तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा जर फॉर्मॅट हवा असेल, जो आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9921 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही चारित्र्याचं प्रमाणपत्र किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अशा प्रकारे मला मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला मी एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट सेंड करेल। त्यानंतर बॅच बिल्ला, वाहन चालकासाठी तुम्हाला बॅच बिल्ला लागतो, जो की RTO ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सादर करून काढून घेऊ शकता। त्यानंतर वाहन परवाना, म्हणजे तुमच्याकडे कंडक्टर लायसन असेल ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे कंडक्टरचा बॅच बिल्ला सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचा जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल ते डॉक्युमेंट लागेल। त्यानंतर तुमची ओळखपत्र, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, मतदार ओळखपत्र असेल, हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जे विद्यार्थी कास्ट मधून अप्लाय करणार आहेत, SC असेल, ST असेल, OBC असेल, SBC असेल, तर ते तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचं आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसियल सर्टिफिकेट लागेल। त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या या ठिकाणी शासकीय रुग्णालयातून जारी केलेले फिटनेस प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे, जे की डोळ्याची तपासणी करण्यासंदर्भाचा हा रिपोर्ट तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। एक फोटो, त्यानंतर सिग्नेचर, इतर कागदपत्र। जे विद्यार्थी अपंग आहेत त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र, EWS असेल किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल महिलांसाठी, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असेल, हे सर्व कागदपत्रे तुम्हाला एसटी महामंडळाची प्रत्यक्षात ज्यावेळी जाहिरात प्रकाशित होईल तर त्यावेळेस या ठिकाणी लागणार आहेत। या संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण कोर्स असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, जर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल GK संदर्भात तर आपलं डिजिटल JK हे प्ले स्टोअरला ॲप आहे, तर यावर तुम्ही हे ॲप तुम्ही डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी मराठी व्याकरण संदर्भाचा कोर्स असेल ते तुम्ही या ठिकाणी बाय करू शकता। काही प्रश्न असतील तर आपला जो 9921 273 558 हा नंबर आहे, या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। पहिला प्रश्न आपण पाहिला की भरती प्रक्रिया संदर्भातचे कोणकोणते कागदपत्रे लागतात। आपला दुसरा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की कोणत्या कंपनीला टेंडर मिळालेले आहे। आता नेमकं पुढची प्रोसेस काय असेल, तर या ठिकाणी पहा निविदा निघाली होती। निविदा निघाल्यानंतर गेल्या महिन्याची 17 तारीख ही निविदा भरण्याची ही शेवटची तारीख होती आणि निविदा भरल्यानंतर
वेगवेगळ्या कंपनीने या ठिकाणी टेंडर भरलेलं आहे. आता प्रत्यक्षात कोणत्या कंपनीला या ठिकाणी ही भरती प्रक्रियेची प्रोसेस करण्यासंदर्भाचे या ठिकाणी काम दिलेलं आहे हे अद्यापपर्यंत पब्लिकली या ठिकाणी अवेलेबल झालेलं नाही. त्यामुळे ही भरती प्रक्रिया एखाद्या टेंडर कडून मिळेल किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्टर कडून होईल अशा प्रकारची अपडेट नाही. पण सर्वात महत्वाची दुसरी अपडेट आहे की ही भरती प्रक्रिया प्रत्यक्षात केव्हा होईल, तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकेची जे इलेक्शन चालू आहेत. त्यामुळं ही जाहिरात म्हणजे कंत्राटी पद भरतीची जाहिरात असेल किंवा कोणतीही परमनंट पदासंदर्भाची जाहिरात असेल, कोणतीही जाहिरात पब्लिश होत नाही, नव्याने रिक्रुटमेंटची जाहिरात प्रकाशित होत नाही. त्यामुळे नगर परिषदेची ज्यावेळेस आचारसंहिता संपेल त्यानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची या ठिकाणी आचारसंहिता लागेल. म्हणजेच ही भरती प्रक्रिया म्हणजे कंडक्टर पद भरती संदर्भाची जी भरती प्रक्रिया असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका या ज्या वेळेस प्रत्यक्षात निवडणुका होतील त्यानंतर ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ही भरती प्रक्रियेची जाहिरात तुमची फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी प्रकाशित होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे आता वेळ आहे. जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करतात, जे विद्यार्थी क्लास लावले नसतील तर त्यांनी क्लास लावा. डिसेंबरमध्ये जाहिरात प्रकाशित होणार नाही, जानेवारीमध्ये सुद्धा जाहिरात प्रकाशित होणार नाही, फेब्रुवारीमध्ये जाहिरात तुमची 99% प्रकाशित होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे आता वेळ आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करा. ज्यांच्याकडे कागदपत्र नसतील तर त्यांनी कागदपत्र काढा. ड्रायव्हिंग लायसन्स नसेल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसेल, बॅच बिल्ला नसेल, ते सर्व कागदपत्रे काढून ठेवा. फेब्रुवारीमध्ये तुमच्या पहिला आठवडा असेल, दुसरा आठवडा असेल, त्यामध्ये तुमची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होईल. भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाईल, कंत्राटी भरती प्रक्रिया असल्यामुळे त्यासाठी एक्झाम असेल का या संदर्भाचे अद्यापर्यंत कसल्याच प्रकारचे अपडेट नाही. बरेचसे विद्यार्थी व्हॉट्सअपला मेसेज करून विचारत होते, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारत होते की भरती प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाईल. तर त्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेटचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. फेब्रुवारीपर्यंत निवांत राहा, अभ्यास करा, जे काही कामं असतील तर ते कामं करा. भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.